आणि याविषयी अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आहेत आपल्यासोबत। पंकज, आपण बघतोय कालपासून परभणीमधलं हे आंदोलन सुरू आहे आणि अत्यंत संवेदनशील असं वातावरण झालेलं आहे। सध्याची काय नेमकी तिथली स्थिती आहे? यामिनी जर आपण बघितलं तर काल संध्याकाळी या संविधान पुस्तिकेची विडंबना झाली। आज परभणी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। सर्व बंद शांततेत असताना दुपारी 1 नंतर परिस्थिती बिघडली। काही हिंसक जमावाने जाळपोळ सुरू केली, तोडफोड सुरू केली, पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, सौम्य लाठीचार्ज केला। त्यानंतर आता स्वतः नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप हे परभणीत दाखल झालेले आहेत। त्यांनी प्रयत्न असलेले स्वतः फिरतायत, शांततेचं आवाहन करतायत आणि जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। प्रशासनाने त्या आरोपीला अटक केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। असं असताना सामान्य नागरिकांनी, आंबेडकरी प्रेमींनी ही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि स्वतः ते आलेले आहेत। काही वेळामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार दंगल नियंत्रण पथक दाखल झालेलं आहे। पोलिसांची मोठी कुमकही मागवण्यात आलेलं आहे। एनडीआरएफ, एसआरपीएफ अगदी पंकज, आपण बघतोय की सगळ्या स्तरामधून हेच आवाहन केलं जात आहे की सगळ्यांनी शांतता राखावी। दरम्यान याच सगळ्या संदर्भात संजय राऊत, प्रवीण दरेकर या दोघांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।